नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स बाय प्रफुल्ल सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ग्रुप सी 11 जानेवारी 2026 ला झालेला पेपर पाहणार आहोत. तर हा तुम्ही व्हिडिओ 1.5x चा स्पीड करूनही पाहू शकता, 480p पिक्सल करून, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ हा व्यवस्थित दिसेल. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? म्हणजे जलविद्युत केंद्रामुळे कुठल्या प्रकारचे पोल्युशन होत नाही असं विचारलंय. तर पहिला ऑप्शन आहे वायू प्रदूषण, दुसरा ऑप्शन आहे जमिनीची धूप, तिसरा ऑप्शन आहे नैसर्गिक प्रवाह बाधित होणे, चौथा ऑप्शन आहे पाण्यातील जलचराच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे. समजा ही नदी आहे, हा फ्लो आहे याचा नॅचरल, आणि इथे जर आपण हा पॉवर प्लांट बांधला, असा उभा केला, इथे जर उभा केला, तर नॅचरली बघा इथे जो पाण्याचा जो फ्लो होता हा सरळ जाणारा, हा बाधा पोहोचली याला. म्हणजे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट मुळे ही गोष्ट होते, आपल्याला नाही विचारली आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही. नैसर्गिक प्रवाह बाधित होत आहे, हे सुद्धा येणार नाही. पाण्यातील जलचराच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे, नॅचरली इथे पाणी आहे परंतु इथे पाणी नाही, मग इथे ज्या फिश आहे त्यांना प्रॉब्लेम होऊन जाईल, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. जमिनीची धूप, बघा इथे जे सॉइल आहे, इथं पाणी साचून राहिल्यामुळे ही माती या पाण्यात वाहून जाईल, म्हणजे जमिनीची धूप सुद्धा होते हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमुळे. मग काय होत नाही, तर बघा हे तिन्ही ऑप्शन होतात, काय होत नाही, मग वायू प्रदूषण होत नाही. थोडा अनालिटिकल थिंकिंग वाला प्रश्न आहे, त्याच्यामुळे जास्त ऑप्शनला विचार न करता पॉसिबिलिटी काय काय आहे याचा विचार करायचा, त्याच्यामुळे त्याचा आन्सर येईल 1. नेक्स्ट क्वेश्चन, एका घरामध्ये एक 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात. तर विजेचा दर प्रति युनिट 5 रुपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीज बिल किती रुपये येईल? बघा हा वारंवार विचारला जातो प्रश्न, PYQ मध्ये हा प्रश्न, हा टाईप. त्याच्यामध्ये एकच कंडिशन दिलेली असते, पण इथं काय झालं, 2 कंडिशन दिलेल्या आहे. हा करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मधला आहे. एक इथे 100 वॅट आणि 10 तास चालवण्याची कंडिशन आहे, दुसरी आहे 2 50 वॅट 5 तास चालवण्याची कंडिशन आहे. मग एवढं चालवलं असता 30 दिवसासाठी 5 रुपयाच्या दराने किती बिल येईल, किती रुपयाचं बिल येईल ते विचारलेलं आहे. तर आपल्या सर्वांना माहित आहे पॉवरचा फॉर्म्युला आहे, पॉवर इज इक्वल टू काय आहे, वर्क अपॉन टाइम. आपल्याला वर्क काढायचं आहे, दोन्ही कंडिशन मध्ये काय काढायचं आहे, वर्क काढायचं आहे. वर्क म्हणजे एनर्जी, किती युनिट झाले, मग याचं काय येईल, वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. आणि अजून एक सांगायचं म्हणजे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल म्हणजे होते 1 किलोवॅट 1 हवर, म्हणजे यालाच म्हटलं जाते 1 युनिट. म्हणून आपल्याला किलोवॅट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. टाइम तर दिलेलाच आहे अवर मध्ये, बघा इथे 10 तास दिलेला आहे आणि इथे 5 तास दिलेला आहे. चला तर मग पहिली कंडिशन घेऊ आपण, ही वाली, 100 वॅट क्षमतेचा पंखा 10 तास चालवले असता, तर काय आहे, वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. पॉवर किती दिलेला आहे, पॉवर दिलेला आहे 100 वॅट इंटू टाइम किती दिलेला आहे, टाइम दिलेला आहे 10 आवर. या 100 वॅटला आपल्याला किलोवॅट मध्ये करायचं, तर याला काय करायचं, 100 वॅटला डिवायडेड बाय 1000 तर केलं असता हे होते किलोवॅट मध्ये कन्वर्ट इंटू 10 आवर, हे तर आवर मध्ये आहेच. याला जर आपण कन्वर्ट केलं तर हे काय होऊन जाईल, 0.1 किलोवॅट इंटू 10 आवर. मग याचं जर आपण हे केला तर हे येऊन जाईल 1.0 किलोवॅट इंटू आवर, म्हणजे हे येऊन जाईल 1 युनिट, येऊन जाईल 1 युनिट. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे, पहिली कंडिशन झाली, दुसरी कंडिशन आहे वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. त्याच्यामध्ये पॉवर दुसऱ्या कंडिशन मध्ये 2 50 वॅटचे बल्ब दिलेले आहे, म्हणजे हे 100 वॅट होऊन जाईल सेम इंटू, आणि याच्यामध्ये टायमिंग दिलेला आहे 5 तास,
हे 5 आवर. तर यालाही कन्वर्ट करून घ्या किलोवॅट मध्ये. 100 डिवाइड बाय 1000 हे झालं किलोवॅट इंटू 5 आवर, म्हणजे हे येऊन जाईल 0.1 इंटू 5, म्हणजे हे किलोवॅट इंटू आवर, म्हणजे हे येऊन जाईल तुमचं किती येऊन जाईल 0.5 किलोवॅट इंटू आवर, म्हणजे हे येऊन जाईल 0.5 युनिट. आता बघा आपण दोन्ही कंडिशन मध्ये काढलं, याही कंडिशन मध्ये काढलं आणि याही कंडिशन मध्ये काढलं, तर ह्या दोन्ही युनिटची आपण बेरीज करून घेऊ. या दोन्ही युनिटची आपण बेरीज केली तर पहिल्या ह्याच्यात आहे 1 युनिट, दुसऱ्या ह्याच्यात आहे 0.5 युनिट. या दोन्ही युनिटची आपण बेरीज केली तर याचा आन्सर येईल 1.5 युनिट. आणि हे आपल्याला किती दिवसासाठी चालवायचं आहे? हे चालवायचं आपल्याला 30 दिवसासाठी. त्याच्यामुळे याला काय करायचं, 30 गुणिला 1.5, तर हे तुमचं येऊन जाईल 450. एका अंकानंतर 1.5 आहे, म्हणजे इथे येऊन जाईल, म्हणजे हे येईल 45 युनिट. 45 युनिट खर्च होईल तुमचे 30 दिवसामध्ये. आणि एका युनिटची किती किंमत दिली आहे? 5 रुपये. त्याच्यामुळे हे 45 गुणिला 5, म्हणजे याचा आन्सर येईल 5 5 25, 5 हातचे 2, 4 25, 20 2 22, म्हणजे 225 रुपये. म्हणजे याचा आन्सर येईल आपलं 225 रुपये. हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे, त्याच्यामुळं हा चांगला तुम्हाला करून ठेवायचा आहे. एकच कंडिशन विचारला जाते सहसा, ही वाली पहिली, आणि मग दर दिलेला असतो काढायचं असते, पण इथं 2 कंडिशन विचारलेला आहे. टाइम कन्झ्युमिंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? क्वेश्चन कधीही नेहमी चांगला वाचायचा. बघा, कोण बदलत नाही? अल्फा किरण. अल्फा किरणवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह, तुम्हा सर्वांना माहित आहे. बीटा किरण. बीटा किरणवर कोणता असतो? निगेटिव्ह, इलेक्ट्रॉन. कॅथोडिक किरण. कॅथोडिक किरण म्हणजेच काय होते? इलेक्ट्रॉन होते. जे थॉम्सन यांनी किती 1897 मध्ये शोध लावला या इलेक्ट्रॉनचा, CRT, कॅथोड रे ट्यूब द्वारे. तर नॅचरली बघा, याला इलेक्ट्रॉन आहे, याला निगेटिव्ह चार्ज आहे, याला पॉझिटिव्ह आहे, याला निगेटिव्ह आहे इलेक्ट्रॉन असल्यामुळे. राहिला कोण? गॅमा. गॅमा कसा आहे? चार्जलेस आहे, भारहीन आहे. त्याच्यामुळे गॅमा किरणाचे विचलन होणार नाही. याचा आन्सर येईल 68चं 3. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. पितळ. पितळ म्हणजे काय होते? ब्रास. हा मिश्र धातू आहे. मिश्र धातू म्हणजे अलोय. बघा काय काय ऑप्शन दिले आहे? तांबे आणि कथील, लोह आणि कार्बन, तांबे आणि जस्त, लोह आणि क्रोमियम. तुम्हा सर्वांना माहित आहे ब्रास मध्ये काय असते? कॉपर आणि झिंक असते. कॉपर आणि झिंक असते. मग कॉपर आणि टीन कशामध्ये असते? तर कॉपर आणि टीन असते ब्रॉन्झ मध्ये. कोणामध्ये असते? कॉपर आणि टीन ब्रॉन्झ मध्ये असते. याला आपण कांस्य पदक म्हणतो, जे ऑलिम्पिक प्लेयर आपले आणतात. कांस्य पदक, ब्रॉन्झ. ब्रॉन्झ आणि ब्रास मध्ये फरक आहे. ब्रास म्हणजे पितळ होते आणि ब्रॉन्झ म्हणजे काय होते? कांस्य होते. मग हे आयरन आणि कार्बन कशामध्ये असते? हे असते स्टील मध्ये. स्टील मध्ये. यालाच मराठीत म्हणतात पोलाद. याला अजून हार्डनिंग आणण्यासाठी निकेल आणि क्रोमियम सुद्धा ऍड करतात त्याच्यामध्ये, पण आपण आयर्न आणि कार्बनच पकडू. त्याच्यानंतर अजून कोणकोणते आहे जे आपण अलोयस म्हणतो? गन मेटल एक आहे फेमस, ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारते. गन मेटल मध्ये काय काय असते? गन मेटल मध्ये असते कॉपर, अजून काय असते? टीन, आणि अजून असते झिंक. हे फेमस आहे. याच्यामध्ये कॉपर असते 88%, टीन असते 10% आणि झिंक असते 2%. अजून फेमस कोणतं आहे? अलोय. अलोयवर नेहमी प्रश्न असतो केमिस्ट्रीमध्ये. एक आहे दुसरं आपलं जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वर याच्यामध्ये काय काय असते? याच्यामध्ये असते कॉपर, झिंक आणि निकेल. कॉपर, झिंक आणि निकेल. बघा इथे सिल्वर म्हटलंय, पण जर्मन सिल्वर मध्ये सिल्वर कुठे दिसून येत आहे का? नाही. तशा तऱ्हेने आपण 5-6 ऑप्शन डिस्कस करून घेतले आणि याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. ब्रॉन्झ, स्टील, गन मेटल, जर्मन सिल्वर. याचा आन्सर काय येईल? तांबे आणि जस्त. नेक्स्ट क्वेश्चन. मॅलाकाइट हे धातूचे मूळ ओर आहे. म्हणजे
मॅलाकाइट पासून कोणता धातू मिळवला जातो असं विचारलेलं आहे. त्या ऑप्शन आहे तांबे, लोह, अल्युमिनियम आणि गंधक. त्याचा आन्सर आहे कॉपर. म्हणजे मॅलाकाइट या ओर पासून कॉपर मिळवला जाते. म्हणजे असा स्टोन असतो तो अशुद्ध स्वरूपात, आणि त्याच्यापासून काय मिळवलं जाते? तांबे मिळवलं जाते. याचा फॉर्म्युला काय आहे मॅलाकाइटचा? मॅलाकाइटचा फॉर्म्युला आहे, या मॅलाकाइटचा फॉर्म्युला आहे CH2CO3 आणि कंसात OH ट्वाइस. हा मॅलाकाइटचा फॉर्म्युला आहे. अजून क्युपराइट नावाचाही एक काय आहे, Cu2O, हे आहे ओर आहे कॉपर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. तर असे काही नावं लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. याचा आन्सर आहे तांबे. म्हणजे मॅलाकाइट या ओरपासून आपण काय तांबे मिळवतो. 71. कॅल्शियम आणि क्लोरीन बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. तो कोणत्या बंधाने येऊन विचारले आहे? पहिला ऑप्शन आहे सहसंयुज बंध, त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आयनिक बंध, त्याला आयनिक बॉन्डिंग म्हणतात. धातू बंध, त्याला मेटॅलिक बॉन्डिंग म्हणतात. आणि हायड्रोजन बंध, त्याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. कधी नेहमी लक्षात ठेवा, मेटल सोबत नॉन मेटल असेल, मेटल सोबत नॉन मेटल असेल, उदाहरणार्थ NaCl. बघा Na काय आहे? मेटल. Cl काय आहे? नॉन मेटल. त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? आयनिक बॉन्ड आहे. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि क्लोरीन, क्लोरीन काय? नॉन मेटल. कॅल्शियम काय? मेटल. तर कोणता बॉन्ड येईल मग? आयनिक बंध येईल. मग हे कोणामध्ये प्रेझेंट असतात? सहसंयुज बंध. हे असतात सेम नॉन मेटल, जसं क्लोरीन आणि क्लोरीन Cl2. त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड राहील? याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड राहील. जसं ऑक्सिजनचा O2, याच्यामध्ये कोणता बॉन्ड राहील? कोव्हॅलंट बॉन्ड राहील. मेटॅलिक बॉन्ड कोणामध्ये असतो? मेटॅलिक बॉन्ड हायली पॉझिटिव्ह मेटल्स जसे सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम. हे जर समजा हे सोडियम आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स आहे सोडियम मध्ये आणि सोबत काय इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामध्ये जो बॉन्ड बनतो तो कोणता बनतो? मेटॅलिक बॉन्ड बनतो. हे सी ऑफ डी लोकलाइज इलेक्ट्रॉन असतात, हे बॉन्ड करतात त्या आयन सोबत, त्याला मेटॅलिक बॉन्डिंग म्हणतात. हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये असते? हायड्रोजन असतो त्याच्यामध्ये, आणि तो कोणासोबत असतो? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह मेटल सोबत असतो. बघा फ्लोरीन. त्याच्यानंतर NH3, हायड्रोजन कोणासोबत आहे? नायट्रोजन सोबत आहे. त्याच्यानंतर H2O, हायड्रोजन कोणासोबत आहे? ऑक्सिजन सोबत आहे. म्हणजे हे कसे आहे? फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग त्याच्यामध्ये कोणतं बॉन्डिंग असते? हायड्रोजन बॉन्डिंग असते. तर कॅल्शियम आणि क्लोरीन मध्ये कोणता बॉन्ड असतो? ऑप्शन नंबर 2, आयनिक बॉन्ड असतो. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या झोआइट निडारियामध्ये संरक्षण आच्छादन असते? तर हे बघा, निडारिया तुम्हा सर्वांना माहित आहे, अॅनिमल किंगडमचे 10 सब फायलम आहे. कोणकोणते आहे ते? पोरिफेरा, सिलेंटरेटा, सिलेंटरेटालाच निडारिया म्हटलं जाते. त्याच्यानंतर आहे तुमचं प्लॅटीहेल्मिंथिस, नंतर आहे तुमचं ॲस्केहेल्मिंथिस, त्याला नेमॅटोड म्हटलं जाते. त्याच्यानंतर आहे ॲनेलिडा, नंतर आहे आर्थोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा, त्याच्यानंतर हेमिकॉर्डाटा आणि शेवटी कॉर्डाटा. तिथं प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या झोआइट निडारियामध्ये म्हणजे सिलेंटरेटा गटामध्ये संरक्षण आच्छादन असते? तर हा थोडा हार्डच म्हणावा लागेल, आउट ऑफ बॉक्सच आहे. याचा आन्सर आहे फायलोझॉइड. म्हणजे निडारियामध्ये कोणकोणते येतात? जेलीफिश येतात, हायड्रा येतात, ते ॲनिमल्स येतात. तर याचा आन्सर आहे फायलोझॉइड. अशा पद्धतीने ते असते, आणि मग हे असे टेंटॅकल असतात खाली याला. तर हे काय असते मग? फायलोझॉइड्स या गटामध्ये हे संरक्षण प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते. त्याचा आन्सर येईल 4th ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. आता खाली 4 सेंटेन्स दिलेले आहे. कोणकोणते सेंटेन्स आहे? हा PYQ आहे बरं, याच्या अगोदर हा प्रश्न विचारलेला आहे. ऑस्ट्रेलिया आणि टास्मेनियाच्या गवताळ मैदानात आढळतो. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. मादीला भ्रूणपिशवी असते, तिला मार्सुपियम म्हणतात. बघा, तर सगळ्यात महत्वाचं, कांगारूला मादीला भ्रूणपिशवी असते, म्हणजे काय असते? पाऊच असते, ब्रूट पाऊच, नोन ॲज मार्सोपियम. तर बघा हा ऑप्शन कुठे आहे ते बघा तुम्ही. बघा ड कुठे दिसतंय तुम्हाला? ड फक्त इथं दिसतंय, म्हणजे हा ऑप्शन चौथा करेक्ट आहे. बघा बाकीचे डिस्कशन करून घेऊ आपण. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू असतो, सगळ्यांना माहिती आहे. तो टास्मेनियामध्ये सुद्धा असतो. नॅचरली कांगारू काय खातो? गवत खातो, गवताळ प्रदेशात असल्यामुळे. तर तो काय राहील मग? तो शाकाहारी राहील. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. हे तर वाक्य बरोबर आहेच, कारण याला काय आहे? भ्रूणपिशवी आहे. आता तिसरं वाक्य बघा, पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. बघा पुढील पाय, पुढील पाय म्हणजे
फोर लिम, फ्रंट लिम म्हणू आपण याला. बघा पुढील पाय लांब व शक्तिशाली नसतात, कारण याचं वजन पूर्ण हे लहान पायावर असते आणि ते पाय कमकुवत नसतात, ते कसे असतात, स्ट्रॉंग असतात. कॉन्ट्राडिक्टरी आहे सेंटेन्स, त्याच्यामुळे हे करेक्ट येणार नाही. करेक्ट कोणकोणते येईल, अ, ब आणि ड, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 14. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा PYQ आहे, हा परत प्रश्न रिपीट होऊ शकतो. कुठल्या मॅमल्स मध्ये येते, कुठल्या फॅमिलीमध्ये येते, हे वगैरे कांगारू बाबत विचारू शकते. चांगल्या तऱ्हेने करून ठेवा. घातक सबटर्शियन मलेरिया होतो. सगळ्यांना माहित आहे प्रोटोझोआमुळे मलेरिया होतो, प्रोटोझोआ. आणि कोणता प्रोटोझोआ तो बघा, इथं प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम आहे, प्लाझ्मोडियम वोवेल आहे आणि मलेरिया आहे. कोणती मॉस्किटो असते चावणारी, मॉस्किटो ती असते ॲनाफिलस. ॲनाफिलस, ॲनाफिलस जातीची कोणती, फिमेल मॉस्किटो असते ॲनाफिलस. तर बघा याचा आन्सर आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. हा जर मलेरिया तुम्हाला झाला तर रुग्णाची डेथ होऊ शकते. आणि जनरली कोणता मलेरिया होतो, प्लाझ्मोडियम वायवॅक्स या प्रोटोझोआमुळे जो मलेरिया होतो, याच्यामध्ये हेडेक, ताप येणे खूप, वॉमिटिंग होणे, अशा गोष्टी या मलेरियामध्ये होतात. थंडी वाजून ताप येतो. तर प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम जे आहे, प्लाझ्मोडियम हा कसा आहे, घातक मलेरियाचा प्रकार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 3 आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम आणि प्लाझ्मोडियम मलेरी, वोवेल नाहीये. तर फाल्सिपेरम हा सगळ्यात काय घातक आहे, त्याच्यामुळे घातक सबटर्शियल मलेरिया म्हटलं तर तुमचा ऑप्शन यायला पाहिजे सेकंड, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने करू शकतात. शेंगवर्गीय म्हणजे जे वाटाणा आहे, हरभरा आहे, त्यांना आपण शेंगवर्गीय म्हणू. लिग्युमिनस प्लांट, बघा इथं लिग्युमिनस प्लांट दिलेलं आहे. बघा ऑप्शन आहे रायझोबियम, विषाणू, बुरशी आणि प्रोटोझोआ. त्याचा आन्सर काय येईल, फक्त रायझोबियम अ येईल. रायझोबियम हे जे प्लांट असते, त्याला जी मुळं असतात, त्याच्यामध्ये गाठी बनवतात मुळामध्ये, आणि ह्या गाठी कोण बनवायचं काम करते, हे रायझोबियम बॅक्टेरिया बनवायचं काम करते. रायझोबियम बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू बनवायचं काम करते. आणि हे काय करते, यांना हा प्लांटला नायट्रोजन अवेलेबल करून देतो. तर प्लांट याला काय करते, अन्न व पाणी देते. जसे सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये असतात, सिम्बायोटिक परस्पर संबंध त्याला म्हणतो आपण, दोघांचाही फायदा असतो. तर रायझोबियम हे बॅक्टेरिया लागतात. आता रायझोबियम या शब्दावरून अजून 2-3 शब्द मी तुम्हाला सांगून देतो. एक आहे रायझोइड्स. बघा हा शब्द कुठे येईल, हा शब्द येईल ब्रायोफायटा जो आहे, ब्रायोफायटा गट जो आहे प्लांटी मधला, त्याचे जे रूट्स आहे, त्या ब्रायोफायटा गटामधले जे प्लांट्स आहे, जो मॉस आहे, फ्युनेरिया आहे, तर याचे जे रूट्स आहेत त्यांना रायझोइड्स म्हटलं जाते. हे लक्षात ठेवा. मुलाब, मुलाब म्हटलं जाते मराठीत, रायझोइड्स. ब्रायोफायटा गटातील ज्या वनस्पती आहे, मॉस, फुनेरिया, तर याला मर्केन्शिया, तर याच्या रूट्सला रायझोइड्स म्हटलं जाते. आणि दुसरा एक शब्द आहे रायझोपस, RHIZOPUS. रायझोपस जो आहे हा काय असतो, ही फंगस आहे. हे काय आहे, फंगस आहे, बुरशी. लक्षात ठेवा, रायझोपस म्हणजे बुरशी, ब्रेडवर जी वाढते ती. बघा रायझोबियम वेगळा शब्द आहे, बॅक्टेरिया आहे. रायझोपस हे फंगस आहे, बुरशी आहे. आणि रायझॉइड्स हे काय आहे, ब्रायोफायटा गटातील रूट्स आहे. त्याचा आन्सर येईल 75चं मग एक, रायझोबियम. भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो, पक्सिनिया प्रजाती, सर्कोस्पोरा पर्सोनाटा, एस्परजिलस प्रजाती, युस्टिलागो प्रजाती. त्याचा आन्सर आहे सर्कोस्पोरा पर्सोनोटा. हे PYQ आहे. वारंवार प्लांट डिसीज वर एक प्रश्न असतो म्हणजे असतो, हे तुम्हाला चांगलं करून ठेवायचं आहे. युस्टिलागो हे सुद्धा काय, फंगस आहे. सगळे फंगस आहे, चारही ऑप्शन काय फंगस आहे. हे काय करते, युस्टिलागो प्रजाती हे करते लूज स्मट ऑफ व्हीट, म्हणजे जो गव्हावर रोग येतो, तांबेरा किंवा काजळी येते, ती युस्टिलागो प्रजातीमुळे होते. आता हे पक्सिनिया याच्यामुळे डिसीज होते, एस्परजिलस याच्यामुळे प्लांटला डिसीज होते. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, भूमिंगावर जो रोग येतो, टिक्का डिसीज म्हटलं जाते त्याला, ते सर्कोस्पोरा पर्सोनाटा याच्यामुळे होतं. हा सुद्धा PYQ आहे. हे प्रश्न रिपीट होतात, आता ज्या कंबाईनला किंवा ग्रुप सी ला परत हे रिपीट होतील. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. मिराबिलिस जलापा फोरोक्लॉक वनस्पती ही कोणत्या कुळातील आहे, म्हणजे फॅमिली विचारला आहे.
बरं 4 o'clock का म्हटलं गेलेलं आहे मिराबिलिस जलपाला? कारण हे दुपारच्या आफ्टरनून 4 वाजता ही फूल म्हणजे उमलते, त्या कारणाने याला 4 o'clock वनस्पती म्हटलं गेलेलं आहे. काय अॅकॅन्थिसी, अमॅरॅन्थिसी, सोलॅनॅसी आणि नेक्टाजेनेसी. त्याचा आन्सर आहे चौथा. हाही थोडा आउट ऑफ बॉक्स आहे. 2-3 प्रश्न आउट ऑफ बॉक्स असतातच. तुम्हाला 15 पैकी 12 करेक्ट करायचे. मग सोलॅनेसी कुळातील कोण कोण येते? याच्यामध्ये पोटॅटो किंवा ॲग्रिकल्चरल क्रॉप हे सगळे मेडिसिनल याच्यामध्ये येते या सोलॅनेसी मध्ये. अॅकॅन्थिसी मध्ये कोणते येते? फ्लॉवरिंग येते. फ्लॉवरिंग ज्यांना फुलं येते ती वनस्पती येते फ्लॉवरिंग. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल? नेक्टाजेनेसी. प्रश्न रिपीट होऊ शकतो. 77 चा ऑप्शन 4. खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? हेपॅरिन, सोडियम सायट्रेट, सोडियम नायट्रेट आणि डिंक. तर बघा सोडियम नायट्रेट आणि सोडियम सायट्रेट हे दोन्ही काय नैसर्गिक औषध नाहीये. डिंक नॅचरल आहे पण ब्लड क्लॉटिंग साठी कामी येत नाही. मग कोण राहिला आपल्या शरीरामध्ये अवेलेबल असलेला? हेपॅरिन. जेव्हा जखम होते तेव्हा बाहेर रक्त निघणं चालू होते तेव्हा ते ब्लडचा फ्लो थांबवते. हेपॅरिन काय करते तिथं? अशी काळी खिपली तयार करून. नाही तर जर ब्लड जास्त फ्लो होत राहिलं तर शरीराला दुखापत होऊ शकते. त्याच्यामुळे याचा आन्सर येईल 1 हेपॅरिन. नंतर काय 79 विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. तर बघा पहिला ऑप्शन आहे एड्स, कांजनिया, लिव्हर डॅमेज व रक्तस्रावी ताप. सगळ्यांना माहित आहे एड्स कशामुळे होतो? एड्स होतो HIV या इम्युनो डिफिशियन्सी व्हायरसमुळे. मानवी इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. बघा मग पहिले बघून घ्यायचं जोडा लावामध्ये. ए ऑप्शनला 4 कुठे दिलाय? ए ला 4 बघा या 3 मध्ये दिलेला आहे. ऑटोमॅटिक बाकीचे ऑप्शन कुठे दिलाय का? 4 नाही. त्याच्यामुळे बघा बी ला 3, बी ला कांजिना 3. नॅचरली कोणामुळे होते? व्हेरिसिला जोस्टर विषाणूमुळे होते. लिव्हर डॅमेज व सिरोसिस कशामुळे होते? आपलं हेपॅटायटिस बी विषाणूमुळे होते, त्यामुळे 2. आणि रक्तस्राव कोणामुळे होतो? डेंग्यू विषाणूमुळे होतो. लिव्हर डॅमेज कावीड मध्ये होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये आन्सर येईल 3rd. ह्युमन डिसीज वर विचारलेला प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? किती टक्के असतो मग? 45, 55, 60 की 20? त्याचा आन्सर आहे सेकंड 55%. प्लाझ्मा म्हणजे कोणता पार्ट? वॉटरी लिक्विड पार्ट. ब्लड मधला कोणता पार्ट? वॉटरी किंवा लिक्विड पार्ट सुद्धा म्हणू शकता तुम्ही. आणि 45% काय असतं मग उरलेलं? त्याच्यात मध्ये असते आपलं RBC, WBC, रेड ब्लड सेल, कॉर्पस्कल, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल आणि प्लेटलेट्स. याच्यात सगळे हे प्रोटीन्स असतात या 45% मध्ये. आणि 55% काय असते? पूर्ण प्लाझ्मा म्हणजे लिक्विड पार्ट हा असतो. अशा तऱ्हेने आपण हा पूर्ण पेपर डिस्कस केला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.